राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी केवळ 240 रुपयांचा तुटपुंजा निधी जाहीर केल्याने संतप्त झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज आक्रमक पवित्रा घेतला। या निर्णयाचा निषेध म्हणून मनसे कार्यकर्त्यांनी चक्क अर्धनग्न होऊन जिल्हा परिषद कार्यालयावर धडक दिली। मनसे जिल्हाध्यक्ष आदित्य दुरुककर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। आंदोलकांनी केवळ बनियान आणि हाफ पॅन्ट परिधान करून त्या अत्यल्प रकमेत मिळणाऱ्या गणवेशाचा पेहराव केला होता। सरकारने जाहीर केलेली 240 रुपयांची रक्कम ही विद्यार्थ्यांची थट्टा करणारी असून इतक्या कमी पैशात दर्जेदार गणवेश मिळणे अशक्य आहे, असा आरोप देखील मनसेकडून करण्यात आला। सरकारच्या या असंवेदनशील धोरणामुळे गरीब विद्यार्थ्यांच्या हक्कावर गदा येत असल्याचे सांगत मनसे कार्यकर्त्यांनी जिल्हा परिषद परिसरात जोरदार घोषणाबाजी केली। या अनोख्या आणि आक्रमक आंदोलनामुळे प्रशासकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली होती। जोपर्यंत गणवेशाच्या अनुदानात वाढ केली जात नाही तोपर्यंत आपला लढा सुरू राहील, असा इशारा मनसेच्या वतीनं यावेळी देण्यात आला। शिक्षण अधिकाऱ्याच्या माध्यमातून आज शिक्षण मंत्र्यांना निवेदन पाठवलेलं आहे। त्यांना 7 दिवसाची वेळ दिलेली आहे। 7 दिवसात आमच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आम्ही स्पष्टपणे पोलीस प्रशासनासमोर शिक्षण अधिकाऱ्याला सांगितलेलं आहे की 7 दिवसात मागण्या न झाल्यास पूर्ण शिक्षण अधिकाऱ्याच्या कार्यालयाचा एकही का सबूत राहणार नाही, असं ठाकपणे आज महाराष्ट्र समितीवर सांगितलेलं आहे। पुढे काय भूमिका घेणार आहे तुम्ही? उदाहरण सुद्धा दिले, पांढरे कपडे घालून येणाऱ्या मंत्र्यांना दादा भुसेंना जे पैसे पाठवलेत ते त्यांच्या पांढऱ्या कपड्याला नीड देण्यासाठी पाठवलेत। आमच्या अंगावर कपडा नसेल तरी आम्ही शिक्षण मंत्र्यांच्या कपड्याला इस्त्री व्हावीच म्हणून ते भिकेचे पैसे आज आम्ही शिक्षण मंत्र्यांना शिक्षण अधिकारी माध्यमातून पाठवलेले। थोडक्यात सांगायचे तर शिक्षण क्षेत्रातील वाढत्या महागाईचा विचार करता 240 रुपयांचे अनुदान हे केवळ नावापुरतेच ठरत आहे। मनसेच्या या अर्धनग्न आंदोलनाने केवळ सरकारचे लक्ष वेधून घेतले नाही तर गणवेशाच्या गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या स्वाभिमानाचा प्रश्नही गंभीरपणे मांडला आहे। आता या आंदोलनानंतर शिक्षण विभाग आपल्या निर्णयाचा फेरविचार करतो की त्याच तुटपुंजा निधीवर अडून राहतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी प्रशासन काय सकारात्मक पाऊल उचलते याकडे आता लक्ष लागले आहे। क्षितिजा देशमुख, लोकमत.com, नागपूर।